पण ह्या बहिणींनी आईला धक्का दिला किचन मधून, हे चुकीचं केलं. त्यांच्या घरी मी जेवायचो, बेशरम सारखा जेवायचो एकदम. आणि हे लोक आणि ज्यांच्याकडून अपेक्षा होती की ही पोरं चांगली करतील, ते दारू पिऊन आई बहिणींना मारून सोडतात. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग. बघा ना मित्रांनो, ब्लॉग चालू केला आणि हा लगेच असा मध्ये हात टाकतो. अरे पण असा पकडलाय कॅमेरा, तू मध्येच हात ठेवते, चुकीचं आहे ना. तर नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, मी आलो होतो बदलापूरला काही कामासाठी. तुम्हाला लवकरच रील्स मिळून जाईल त्या गोष्टीची, ज्या गोष्टीसाठी मी आलेलो आहे. तर इथे बदलापूरला कळलं की माझा 15 वर्ष जुना मित्र जो बदलापूरला राहतो, त्याला कॉल केला. जसं त्याला कॉल केला तसं घंटी वाजले. ऍक्च्युली घंटी याच्यासाठी वाजली की जबरदस्ती जेवणासाठी त्यांनी घाई केली आम्हाला. आणि इथे हे बघा, इथे त्यांची ऑर्डर पण आलेली आहे. त्यांनी बाहेरून काहीतरी मागवलेलं आहे, कायदेशीर एकदम. कारण की आपल्याला एवढा वेळ नाही इथे थांबण्यासाठी, म्हणून त्यांनी बाहेरून ऑर्डर केली. त्याची छोटीशी मुलगी. बेटा तुझं नाव काय? युविका सुजित साबळे. व्हेरी गुड. कोणत्या स्टँडर्ड मध्ये तू आता? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर सुजित भाऊ जे आम्ही एकदम खूप जुने पुराणे मित्र आहेत. स्टार्टिंग पासून एकदम हाईटेड, एकदम हाईट कम फाईट ज्यादा नाही, एकदम कायदेशीर हाईट आहे दोघा भावांची. हा लहानपण माझी नव्हती एवढी, पण तुझी होती. हा माझी होती पण होती. फक्त तू तेव्हा जरा सुकडा होता. हा पण सुकडाच होतो. आणि म्हणजे लंबा पापड होतो आम्ही सगळे. पण आता थोडेसे भरलोय आणि सगळेजण आपापल्या जागेवरती आहे. चला आपण ह्याच्या भावाकडे जाऊया, त्या साईडला. काय बोलतो काय बोलतो काय बोलतो काय बोलतो? आपले घाटकोपरचे मित्र मंडळी आहेत आपले. ते काका आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट, रिटायर्ड काका आहेत. आणि लोक बोलत होते आम्ही काय करणार काय नाही त्या टायमाला, जेव्हा आम्ही किती वर्ष झाले, 15 वर्ष झाले असतील. घाटकोपरला CGS कॉलनीमध्ये राहत होतो. लोकांच्या नजरेमध्ये आम्ही म्हणजे आता काय नॉर्मली पोरं खेळतात बाहेर रोडवरती, पण घरामध्ये बसणाऱ्यांना वाटतं आम्ही फालतूगिरी करतो बाहेर. आता सगळे आपापल्या जागेवरती मस्त आपापल्या घर घेऊन सेटल आहे. आणि त्यांच्या पब्लिक बसले आणि आपण फिरतोय. आणि ज्यांच्याकडून अपेक्षा होती की ही पोरं चांगली करतील, ते दारू पिऊन आई बहिणींना मारून सोडतात. माझ्या निदर्शनास आले ह्या गोष्टीसाठी. हा. आणि आपले काकी काका जेव्हा मी राहायचो घाटकोपरला CGS कॉलनीमध्ये, तर आपल्याला थोडा सारा नव्हता घर, म्हणजे थोडं भांडणे बिंडे झाले तर मी रोडवर राहायचो. पण काका काकींकडे राहायचो मी, यांच्याकडे जे आपले नाही आहेत, नातेमध्ये नाही आहेत, पण आपल्या आजूबाजूचे होते, त्या नात्यापेक्षा कमी नव्हते बघायला. हा सुजित भाई आहे, तो मला शिकवायचा 12वीला. क्लास 20ला पैसे नव्हते, 12वीला मला शिकून शेवटी 12वी पास झालो कसा. आणि आम्ही शायनिंग मारला, ह्याच्यामध्ये हुशार होतो. ह्या गोष्टी लॉकेट घाल गळ्यामध्ये, हातामध्ये हे घाल, हा जास्त होता एकदम. ते लहानपणीचे दिवस आठवले आम्हाला. आणि आता अचानक भयानक मध्ये वाटलं नव्हतं आम्ही इथे येऊ बदलापूरला एवढा लांब. काही कामानिमित्त आलो होतो. ह्याला कॉल केला, ह्यानी पण याची सुट्टी काढून इथे बोला की चल आमच्या घरी. ह्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये तेच होतं. घाटकोपरला गणपतीचं मंदिर होतं आणि तिथे काय आता मंदिर आहे म्हटलं बसणार ना, मुलींना घेऊन नाही बसायचो बाकी शायनिंग मारायला. आम्ही मुलं बसायचो. ह्यांच्या नजरेत तेच होतं, हा हे लोक शायनिंग मारायला बसले. आपला एरिया, आपला मंदिर, आपलीच मुलं बसणार नाही तर कोण बसणार तिथे? ज्योती जायची ना तिथे. ह्याला ह्याचे पहिल्याचे दिवस आठवले वाटतं. कॅमेरा बंद कर, कॅमेरा बघत असतात तुझे व्हिडिओ आम्हाला पाठवतात. तर मित्रांनी जबरदस्ती केली जेवणासाठी. इथे आम्ही आलोय जेवायला आणि इथे खूप छान पद्धतीने तशी बडे लोक के चोचले हे सेम टू सेम प्लेट वगैरे. तर आमच्या टायमाला असं नाही आमच्याकडे. जे भेटेल ते जे प्लेट भेटेल, स्टीलची असू द्या, कोणती पण असू द्या, वेडी वाकडी कशी पण हे आता ट्रेंड निघाले की सेम टू सेम प्लेट अशा पाहिजे सगळ्यांना. तुला कसं वाटतंय भाई सांग? मला पण छान वाटतंय. हो वहिनी, आरामात काय घाई नाहीये वहिनी. किचनचा पण व्हिडिओ बनवलाय. किचनचा इंटिरियर बनवलेला नाहीये, नवीन फ्लॅट वरती शिफ्ट झालोय. अजून इंटिरियर इंटेरियर घराचा नसतो, मनाचा असतो. जो मोठेपणा इन द सेन्स, जो तू मोठं मन केलं आणि आम्हाला जबरदस्ती जेवण करून तू पाठवतोय, ती मोठी गोष्ट आहे.
कारण आपल्या घरी कोण असा पाहुणे आले तर आम्ही पण त्यांना जबरदस्ती करून पाठवतो. जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला मिळणार परत. जसं आमच्या घरी कोण आलं तर आई त्यांना जेवल्याशिवाय पाठवत नाही, किती पण त्यांना घाई असू दे. तू हाय कर ना. तसंच आमच्या बरोबर झालेलं ही आहे. काय खाते दाखव बघ, ही काय खाते. बेटा चॉकलेट जरा पण नाही खायचे. दात बघ, वेदांचे दात पण दात खराब दात झाले. दाखव बघ कसं झालंय, दात किडले सगळे. किडलेत. मग? वेदांचे पण आता दात chocolate खराब नाही झाले तर खाऊ नको प्लीज चॉकलेट. ऍक्च्युली आणून देणारे आम्हीच आहोत, काय करणार, लहान मुलं आहेत हा. द्यायला लागतं. हा आई तू तर अशी जेवायला वाटतं सगळं आपलंच घर आहे, काय बोलणार. आपलंच आहे, आपलंच आहे घर. हा, आपलंच आहे. वा. हो बहिणी बसा ना तुम्ही पण जेवायला. लास्ट आहे का तुम्ही? हा, मग ती रील वरती पहिल्यांदा येते व्हिडिओ. ओ माय गॅड. ठीक आहे तर मित्रांनो जेवूया, आम्हाला खूप उशीर होते. किती वाजले? भाजी काय ना एवढी इथेच आम्हाला 3 वाजले आणि ह्यांची मचमच चालू आहे इथे. हे घे ते घे बघा, ह्याच्या जबरदस्ती चालू आहे इथे जेवणाची. ए सुजित बेटा तू खाली उतर ना बेटा, खाली उतर पडशील. व्हेरी गुड. गडबड नको करू. इथे गडबड चालू आहे वेदाची, तिथे गणपती बाप्पाचा आपला व्हिडिओ चालू आहे लास्ट टाइमचा. तर मित्रांनो ते जेवायचं तर आई बघा, आईने घरून आणलेलं जेवत्या. काय बोलणार आई तुला? अरे शुगरसाठी भाजी चपाती आणली होती, मग त्याला खायलाच नाही भेटला. मग मित्रांनो खूप उत्तम असं जेवणाची चव आहे. वहिनीच्या आजची पहिल्यांदा जेवते हा भाई. खूप छान बनवलं जेवण, मस्त ते आहे. ताट मजा आली. तू. घे जेवण घे तुझ्या बेटा जेवण. तू आता श्रावण मध्ये आलाय, श्रावण संपेल ना तेव्हा ये. बिर्याणी बघ कसली जबरदस्त बनवली. ऍटलिस्ट मी त्या कोपऱ्यावरून विरारवरून या कोपऱ्यावर बदलापूर मध्ये आलोय. तू कधी येणार ते सांग. काही नाही मिळत आहे, वेळ काढून येतो पण. वाट पाहतो आम्ही एक दुसऱ्यांची. जेवून घे सुजल बेटा जेवून घे. तर मित्रांनो वाजलेले आहेत 3 3:30. आम्हाला खरंच खूप उशीर होते आणि थँक्स भाई, तू एवढ्या जबरदस्ती करून आम्हाला इथे जेवायला दिलंस आणि मानपान केला आमचं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू तर तुला बोललं पाहिजे, कारण की तू इतक्या वर्षाने इकडे आलाय. ऑलमोस्ट आय थिंक 10 वर्ष झाली असतील आणि जेवण केलंस इकडे, मला खूप छान वाटलं. अरे असं काय नाही, ऍक्च्युली आमची पडते दिवस होते. आता ह्याच्या पप्पा गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये होते, हे लोक एकदम आय स्पेस राहायचे. तसंच हे मला पण ट्रीटमेंट करायचे. असं विचार नाही करायचे की बाई हा याची आई घरकाम करते तर हा असंच उठसूट आहे. म्हणजे तसं माझा हिसाब होता तेव्हा, मी असंच कुठे पण राहायचो. आणि हे लोक मला, हे दोघं भाव आणि यांचे आई वडील काका काकी, ते तुम्हाला मी दाखवलं होतं, एकदम मस्त आपल्या मुलासारखं, म्हणजे मला मुलासारखं ठेवलं ह्या असं लोकांनी. काही नाहीये की संजोग तर माझा भाऊच आहे, भाऊ सारखाच आहे लहानपणापासून. आणि हे तर मी आत्ता फेमस आहे थोडाफार तुमच्या आशीर्वादाने, पण फेमस व्हायच्या अगोदर आमचे जे वाईट दिवस होते त्याच्यामध्ये ह्या लोकांनी जी मला साथ दिली आहे ती महत्वाची आहे माझ्यासाठी. ठीक आहे ना. आणि त्यांच्या घरी मी जेवायचो, बेशरम सारखा जेवायचो एकदम. आणि हे लोक पण बिंदास असं विचार नाही करायचे. असं विचार करण्याचे असते तर मी कदाचित त्यांच्याबरोबर आता इथे नसतो. काय बोलतो तुझी. तर काका काकींना पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला त्या टायमाला सांभाळलं तिकडे. थोडा येऊन जाऊन राहत होतो त्यामुळे. आणि वहिनींचे पण खूप खूप धन्यवाद. खूप छान पाहुणचार केला आईचा आणि जेवण आमचा. कसं होतं ते सांग. जेवण तर 1 नंबर होतं भाई, एकदम एकदम झटकेपट जेवण बनवलं. आणि आई मध्ये मध्ये जात होती, पण ह्या वहिनींनी आईला धक्का दिला किचन मधून. हे चुकीचं केलं, हे चुकीचं. आईला धक्का दिला की तुम्ही आतमध्ये येऊ नका जेवण बनवायला. त्याच्यामुळे धक्का आई होती होता बाई मला खूप धक्का देते. या गोष्टी झाल्या तिकडे. आता आम्हाला खूप उशीर होतो भाई, चल जातो. वहिनी चला येऊ आपण. चल बेटा, हा? या चल, तुम्ही ये पण घरी. गणपतीला या काय. आणि तू बाय नाही बोलली, हिला पण दाखव बाय करायला. बाय कर बेटा. हे आजीने मस्त तिला पैसे दिले. आता ती चॉकलेट खाणार आहे अजून. अजून चॉकलेट खा. आणि दात आहेत ना ते नवीन येतील, तुला टेन्शन घेऊ नको. आताच खाऊन घे काय खायचं ते. कर लो करते हो घ्यायचा बडेल हे तर काय आपली परंपरा असते आणि ही परंपरा कायम ठेवायची असते आपल्याला. सुवासीन बायका जे आहेत ते हळद कुंकू लावतात, प्रत्येकाच्या घरी चालतं. आम्ही त्याच्या तिकडे घरी गेलो होतो, भावाच्या घरी, म्हणजे बबलू आपला मित्र आहे, त्याच्या पण घरी मला वाटतं हा प्रोग्राम झालाय. हा. झाला ना तुझ्या? अरे ते असं नीट चल, उशीर होतो अरे होतो. चल. ज्या कामासाठी चाललोय आपण येतो माझ्या रिक्षा घेऊन येतो. आणि मग नंतर आई आणि सुजल रिक्षाने जाणार आणि आम्ही बाईकने जाणार. मग तसं जा घरी. ड्रेसिंग भारी आहे, ड्रेसिंग भारी आहे. मला ऐकत नाही. तिथं इथे लोकल राहणार आहे म्हणजे सुजल भाई आता पण आला तरी भेटत आहे. तर मित्रांनो 4:18च्या ट्रेनमध्ये बसलेलो आहे इथे आम्ही, बदलापूर ट्रेनमध्ये इथे. आणि आता आम्ही चाललो आहे दादरला. इथून सुजित आम्हाला सोडायला आलेला आहे इथे. धन्यवाद. तिकीट काढले का नाही तू?
मी नाही काढली. तिकीट काढली नाही आणि भाऊ संजोगने पण तिकीट काढलेली नाही. Oh my God.